हाय हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आशाकडून पण. आता आपण चाललो आहे शंकर महाराजांच्या मंदिरात. गहिनीनाथाचं मंदिर, शंकर महाराजांचं मंदिर, तिथे चाललं आहे. आता आपण आले मंदिराजवळ. शंकर महाराजांचं मंदिर पण बंद आहे का? आले नाहीत काय अजून? आता बाहेरूनच लवकर आलोय आपण, त्याच्यामुळे कोणीच नाही आलेलं. बंदच आहे. बंद आहेत. आपण इथूनच दर्शन घेऊया. हे खाली आहेत ते गहिनीनाथाचे पादुका आहेत आणि वरती आहे ती गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे. आणि हे असंच आतमध्ये पिंपळाचं झाड आहे. कसं काय कुणी आलं नाही आज लवकर? उलट ह्याच्या वेळेस तर येतात. आता 5 वाजले. फुलं ठेवू का? चाफ्याचं फुल आहे, महादेवाला आवडतं हे फुल. शिवा महादेव. ही बाजूला अशी एक धुनी आहे, ही कायम चालू असते, कधीच विजत नाही. गहिनीनाथाच्या बाजूलाच ही धुनी आहे, कायम चालू असते, कधीच बंद नसते. अशा अंगार घे मला पण थोडासा लावायला. ही मारुती राया, मारुती रायांचं मंदिर असं छान सुंदर आहे. हे शंकर महाराज, हे आपले शंकर महाराज. किती सुंदर आहे शंकर महाराजांची मूर्ती, सुंदर सरस केलाय. अशाने शंकर महाराजांना बिस्किटचा पुडा आणलाय. चला प्रदक्षिणा घालू शंकर महाराजांना. चला. किती सुंदर परिसर आहे ही शंकर महाराजांचा. किती छान करून इथं असं वाटतं इथनं इथंच बसून राहावं, घरी जायला नको वाटतंय. काय करायचं? इथे 2 चाफ्याची झाडं इथं. हो, त्याला पण कोणी इथं आहेत की ही काय वरती, पण वरची वापरून चाफा आहे घेत. हां, की वरती. वरती ती काय हो, वरती आहेत. आहे. इथे निसर्ग छान आहे. जय शंकर बाबा, जय शंकर महाराज. आशाला टेन्शन आले का? लाडकी बहिणीच होतं का नाही म्हणून टेन्शन आलं. टेन्शन आले. असं जसे खरंच काम झालं नाही बरं का. आता आज काय परत करायला जायचंय. तिचं नाही म्हणून काय काय झालं तुझं? ते रेशन कार्ड पहिलं काम परत करायला जायचं. परत काय जायचं? काय ॲडजस्ट होतं का बघायचं. तुम्ही पण चला, मी एकटी कुठे जायला. 21 तारीख आहे, ते लांब आहे ना. हां, 21 तारीखला आपण 9 तारीख नाही का? 21 तारीख आहे ना, लांब आहे ना ते. मी एकटी कसं जाणार ना, म्हणून तुम्हाला घेऊन जावं वाटलं, म्हणजे माझं काम होईल. म्हणून शंकर महाराजांना काम होऊ द्या म्हणून पाया पडायला आले. पडायला शंकर आले. महाराज करत असतात काम, त्याच्याबद्दल वाद नाही. आणि आपण आता बसतो, त्याच्यामुळं आशान मी आता दर्शन घेऊन कुठं जाणार आहे? 21 तारीखला
21 जाणार आहे जाणार. तिचं परत लाडकी बहिणीचं कागदपत्र द्यायला, हा लाडकी बहीण फॉर्म फॉर्म भरायला जायचं आहे आता. आता बघू काम होत आहे का नाही होत. आता बघाय शंकर महाराजांवर टाकलाय हवा करा म्हणून तुम्हीच. आता बघू काय होतं ते. जायचं 6 वाजता म्हणून म्हणलं तुम्हाला घेऊन जावं. एकटी कुठं यायचं जायचं लांब आहे ना. म्हणलं चला तुम्ही पण. एकीला दोघी सोबत असलेलं बरं असतं ना हो. म्हणलं आता बघावं काय काय होते. गेल्यावर कळलं. आशाचं लाडकी बहीण झाले नाही म्हणून आशाला हिरमुटली टेन्शन आलंय, टेन्शन आले, हिरमुटली. सगळ्यांचं झालंय, माझं काय झालं नाही म्हणून हा रडायला येतंय. अक्षरशः रडेन पण. रडू का रडील म्हणती हसती. मग आता काय म्हणू. आता आपण चाललोय कुठं घरी घरी आणि घरून मग जायचंय कुठं 21 तारीला. 21 आशाचं माझ्या मग काम लागलं. आणि आशाचं काम केल्याशिवाय आशा काय सोडणार नाही बरं का मला. त्याच्यामुळे तिचं काम मला कम्प्लीट करून द्यावं लागणार काय जरी झालं तरी. आणि तिला जर पैसे नाही आले ना तर ती सगळं ती माझ्यावर सगळा राग काढेल. त्याच्यामुळे कसं आहे तिचं पहिलं काम करणं मला भाग आहे. आहे का नाही. हो. मग आता आशा रुसली तर मग काय खरं नाही बघा. मग असं घरी येणारच नाही. आशाला उचलून आणावं लागेल घरनं मग. आणि अशा उचलेलं बरं का मला सहज. गाडी आली. आता आपण चाललोय कारखान्याच्या बाहेर.